ठाणे महानगरपालिकेतील नूतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचे तसेच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त सौरव राव, राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, नगरसेवक नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, उपनगर अभियंता विद्युत शुभांगी केसवानी, सुधीर गायकवाड, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे यांची निवड झाल्यानंतर कार्यालयाचे नूतनीकरण करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सभागृह नेते कार्यालयामध्ये प्रवेश केला। नूतनीकृत पत्रकार कक्षाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तसेच कोविड सारख्या आपत्तीच्या काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं असून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केले आहे। या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेत प्रशस्त व सुसज्ज पत्रकार कक्ष उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रस्ते रुंदीकरण, ठाणे बोरिवली बोगदा यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत। तसे घोडबंदर परिसरात पॉट टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही लवकरात लवकर होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। पत्रकार कक्षाचे काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरव राव यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केलाय। नव्या पत्रकार कक्षात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसेच संपूर्ण कक्षाची त्यांनी पाहणी देखील केली। त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभेचे कामकाज ऐकण्यासाठी आधुनिक यंत्रणा पत्रकार कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आहे। पत्रकार कक्षाचं आज नूतनीकरणाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। खरं म्हणजे आज मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर आपलं उद्घाटन याचं होईल। तर मला वाटतं आपण एकदा कुठल्या कार्यक्रमाला आलो होतो महापौरांच्या त्यांचं स्थानापन्न करायचं। तर त्या दिवशी तुम्ही पत्रकार कक्षात आल्यानंतर मला सांगितलं, बघा ही पत्रकार कक्षाची अशी अवस्था आहे। आणि तिथं आयुक्तही होते त्या दिवशी। मी आयुक्तांना सांगितलं की हे ताबडतोब आपल्याला करायचं आहे। आणि जसं माझं कामाची पद्धत आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं आयुक्तांनी देखील या ठिकाणी करून दाखवलं। म्हणून खरं म्हणजे मी आयुक्तांचं अभिनंदन करतो, आयुक्तांना धन्यवाद देतो। कारण शेवटी बघा आपण सांगत असतो, सूचना देत असतो, पण तात्काळ त्याची कार्यवाही करण्याचं काम प्रशासन करत असतं। आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी अतिशय चांगलं पत्रकार कक्ष काय मोठाच आहे एकदम, महाराष्ट्राचा कुठंच नाही। अरे बाबा, जे कुठे नसतं तिथे आपल्याकडे